हॅलो गाईज, तुमच्या म्हणण्यावर आलेलो मी पावसात. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आपला दुसरा डे चालू आहे. काल तुम्हाला माहीतच होतं की आपण एक चॅलेंज घेतलेला 365 दिवस डेली ब्लॉगचा. आज आपला आहे दुसरा दिवस. आज आहे मंगळवार, काल होता सोमवार. आज मी आता आलो शाळेतनं. वाजलेत 12:40 झालेत. आज लवकर सुटली शाळा, कारण की आज सकाळची शाळा असते. आमचं टेक्निकल असतं, टेक्निकलला गेलो, मग तिथनं शाळा सुटली आणि घरी आलो आहे आता. हे बघा घरी आलेलो आहे. आता आवडतो आणि काहीतरी खायला बघतो. आज आहे आपल्या डेचा दुसरा दिवस. जेवण तर झालेलं जायचं, पण मला आता यायला लागली झोप. आता झोपतो मी आणि भेटतो थोड्या वेळाने झोपेतनं उठल्यावर. आता झोपेतनं उठलेलो आहे. आता वाजल्यात 3:30. आता मी उठलो झोपेतनं. 3:30 वाजलेले दुपारचे आणि घरात कोण नाही. घरात अख्खी शांत झालेली. घरात मी एकटाच बसलेलो आहे. बघा, घरात मी एकटाच, कोण नाही. लाईट बीट बंद करून मी झोपलेलो आहे घरात. आणि आता मी झोपेतनं उठलेलो आहे, पण लवकर काय हातळण्यात उठणार नाही, कारण की डोळे अजून जागे झालेले नाही आहे. अख्खी बॉडी जागे नाही झालेली, फक्त डोळे उघडलेले आहेत. बॉडी अख्खी रिप्लेस नाही झालेली. म्हणून अजून थोडं वेळ असंच हे करू, पडूयात आणि मग 4-5 वाजले की जाऊयात बाहेर आपल्या हॉटेलवर. बघूयात हॉटेलवर काय चालू आहे. हॉटेलवरनं गार्डनला जाऊयात. बघू, पाऊस असला तर जमल, पाऊस नसला तर जमल, पाऊस असला तर नाही जमणार. बघूयात काय होतंय पुढं. गाईज, बाहेर जायचं झालेलं आहे कॅन्सल, कारण की लागलाय पाऊस. आता बाहेर जायचं कॅन्सल आहे. बघूयात पाऊस किती वेळ चालतोय बाहेर. तुम्हाला दाखवतो बाहेरचा पाऊस. बघितलं बाहेर लागलाय पाऊस, म्हणजे आता चालू झालं. बघू, पाऊस लगेच संपला तर जाऊयात बाहेर, नाही संपला तर बसूयात घरात. बघूयात काय होईल पुढे. हॅलो गाईज, कसे आहेत मग तुम्ही? तुम्हाला आता सांगितलं होतं मी बाहेर जाणार आहे, पण पाऊस यायला लागला म्हणून बाहेर जायचं कॅन्सल झालं, कारण की मला झालेली आहे सर्दी. मी गेलो असतो पावसात, तुम्हाला पावसाचं वातावरण दाखवलं असतं, सीन दाखवलं असतं, पण मला सर्दी झालं कारणावरून मी बाहेर जात नाही. कारण की ते पावसाचं पाणी माझ्या अंगावर पडल्यावर मला अजून सर्दी होईल, आणि सर्दी झाल्यावर तुम्हाला माहितीच आहे, माणूस आजारी पडतो. भिजल्यावर माणूस आजारी पडतो, ते तुम्हाला माहितीच आहे. आणि आता माझे शाळेचे पेपर पण जवळ यायला लागल्यात, चाचणी म्हणजे काही मेन नसतात, टेस्ट परीक्षा, पण ती परीक्षा द्यावी लागते, कारण की त्याच्यावरनं समजतं की आपण बोर्डाची परीक्षा नीट लिहू शकतो का नाही हा मुलगा, असतं त्याच्यावरनं समजतं. म्हणून आता शाळेला सुट्ट्या घेऊन पण काय फायदा नाही, कारण की पेपर आलेले आहेत जवळ. आता मी पितोय दूध आणि बिस्किट. पण मला माफ करा, मी तुम्हाला पावसाचं वातावरण दाखवू नाही शकलो, बाहेरचं वातावरण दाखवू नाही शकलो. बघूयात, पाऊस संपल्यावर मी जाऊ शकतो बाहेर. पाऊस संपला तरच मी बाहेर जाईल, नाही तर नाही जाणार. कारण तो पाऊस असताना मी बाहेर जायचं रिस्क घेऊ शकत नाही, कारण की माझे पेपर यायला लागल्यात जवळ. आणि माझी सर्दी बरी झाली, आणि मी तुम्हाला सांगितलंच होतं मागच्या ब्लॉगमध्ये, तुम्ही बघितलंच असेल की मी आजारी होतो. 2-3 दिवस आधी ब्लॉग आला, त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलं मी गोळ्या खातोय. त्या मी अजून बरं नाही झालो, पण तरी पण मी शाळेत जातो. पण आता परत पावसात भिजायला गेलो तर मग मी अजून आजारी पडत, म्हणून नको म्हणतोय. आता पाऊस संपून द्या, पाऊस संपल्यावर मी जाईल बाहेर, तुम्हाला दाखवाल बाहेरचं वातावरण कसं झालं आहे, काय वातावरणात बदल झालेला आहे बाहेरच्या. ऊन आहे, पाऊस आहे, काय आता तर रात्र व्हायला आली, वाजलेले 5.
5 मस्त वातावरण असतं. पाऊस चालू आहे अजून बाहेर. आता मी पितो दूध आणि खातो बिस्किट. तेवढ्यात मग पाऊस संपल्यावर जातो बाहेर. तुम्हाला वाटत असेल मी टी शर्ट का नाही घातला. टी शर्ट आपला मी घातलेला शाळेत आल्यावर, पण टी शर्टवर पाणी सांडल्या कारणाने तो मी सुकायला तो सुकायला टाकितलंच असेल फॅन खाली. टी शर्ट मी सुकायला टाकलाय. बघूयात काय होतंय. आणि मी पितो आता दूध आणि खातो बिस्किट. हॅलो गाईज, तुमच्या म्हणण्यावर आलेलो मी पावसात. हे बघा गार्डनला आलेलो आहे. बघा कोणच नाही गार्डनला पावसामुळे. पाऊस चालू आहे. हे बघा कोणच नाही गार्डन पाशी. बघा मी हायवरती इथं कोणच नाही. तिथं आपलं हॉटेल आहे. हे बघा ते आपलं हॉटेल. आणि गार्डनमध्ये तर कोणच नाही आहे. 2 मुलं आलेली आहेत. बघूयात काय होतंय. पण गार्डनमध्ये कोण नाही आहे म्हणून मी एकटा पण काय करू, म्हणून मी पण चाललो आहे आता घरी. एकटा थांबून काय फायदा नाही आहे. मी पण जातो घरी. बाय. हेलो गाइस, अभी हम आए हाय करो जल्दी. We passed 18 years देखो ago. भैया क्या देख रहे So I felt that everybody should get financially independent, and for that only. भैया समझ में आता है क्या आपको क्या होता है? बोलो. आपकी शक्ल बदल गई. गाइस आपण आलेलो आहे आता घरी. हे बघा आपण आलेलो आहे घरी. मला गार्डनमध्ये कोण नव्हतं म्हणून मी पण थांबून काय करू. मी ब्लॉग बनवला असता, पण तुम्हाला असं वाटलं असतं की बापरे हा गार्डनमध्ये तो ब्लॉग का बनवतोय, कारण की गार्डनमध्ये कोण नाही आहे. तुम्हाला असं वाटलं असतं म्हणून मी ब्लॉग नाही बनवला. थोडंच तुम्हाला दाखवलं. मी आलोय बाहेर पावसात, तुम्हाला वातावरण दाखवलं व्हायचं. ते नीट झालं नाही, तो जमला नाही व्हिडिओ. मी परत काढणार होतो पण नाही काढला. मला पण आलता कंटाळ. मग मी आलो घरी माझं आणि परत पाऊस चालू झाला. आता बघा काय होतंय ब्लॉगमध्ये. मला वाटतंय ब्लॉग चांगला नाही जाणार, पण बघूयात ना मित्रांनो. काय विषय झालता, मी ब्लॉगिंग कोणामुळे स्टार्ट केली ते तुम्हाला सांगतो. मी सौरभ जोशीचे ब्लॉग बघायचो. अशा प्रकारे मी सौरभ जोशीचे ब्लॉग बघून मी माझ्या शाळेतल्या मित्राला सांगितलं. त्याला सांगितलं हे असे ब्लॉग बनवतो, केवढा श्रीमंत झाला, हे झाला ते झाला, काय मिळवलं त्याने ब्लॉगिंग करून. माझा मित्र म्हणला तुझ्याकडे चांगला फोन आहे तर तो पण ब्लॉग बनव. मग त्यानंतर काय झालं, आमचं टेक्निकल असतं. तुम्हाला सांगितलंच की आज टेक्निकल असतं. आज मंगळवार आहे, पण 9वीला मी तेव्हा 9वीला होतो. 9वीला बुधवारचं असायचं. मग बुधवारी टेक्निकलला गेलो. मग मित्राने मस्कळीमध्ये पहिला ब्लॉग काढून तो मला न विचारता अपलोड केला. आणि त्याला चांगले व्ह्यूज आले. मला आता लक्षात नाही किती व्ह्यूज आले, पण चांगले आले. तो गेला, चांगला व्ह्यूज गेला. त्यानंतर अजून एकदा टेक्निकलला दुसरा व्हिडिओ काढला त्यांनीच, आणि त्यांनीच सोडला. टायटल बिटाने टाकला, त्यांनीच सोडला. त्याला पण चांगले व्ह्यूज गेले. मग त्यानंतर मी विचार केला मी पण ब्लॉग काढतो. पण तो मित्र आहे ना, तो पण आता ब्लॉग काढतो. तो पण सोडतो. त्याची ID मी DM करतो. त्याला सबस्क्राईब करून घ्या. तो पण ब्लॉग काढतो, चांगले काढतो. त्याला पण सबस्क्राईब करा आणि मला पण सबस्क्राईब करा. आता आपण येऊ मुद्द्याकडं. मग मी काय केलं, मी घेतला फोन, गेलो. म्हणजे असे शाळेत मी फोन घेऊन जातो ना, मग डायरेक्ट मग मी पहिला ब्लॉग काय केला, शाळेत जायचं का होणार. मला पहिल्या ब्लॉगलाच टॉपिक भेटलं, माय न्यू ब्लॉग प्लीज. असं हे टॉपिकच आहे ना, न्यू ब्लॉग हे टॉपिक भेटलं मला पहिलं. दुसऱ्या ब्लॉगमध्ये काय झालं, मी ब्लॉग काढता एका दादाला म्हणलो, दादा कोणत्या कॉलेजमध्ये. दादाने काय बोललं नाही, दादाला आला राग. मग ते टॉपिक भेटलं, दादाला आला राग, ते टाकलं मी. बायको आया गुस्सा. तेव्हा मी हिंदीमध्ये बनवायचं, पण आता मी मराठीत बनवतोय, बायको आया गुस्सा. मग त्यानंतर तिसरं टॉपिक भेटला मला, हमारे बॉल घुम गई. हे टॉपिक भेटला, असा विषय झाला. हे 3 टॉपिक तर झालेच. पुढचे टॉपिक मी सांगतो, कशी सुरुवात झाली मी सांगतो थोड्या वेळाने. मंडळी आपण टॉपिकचं बोलत होतो, माफ करा. मला थोडं काम आलतं. म्हणजे मित्र लोक बाहेर बोलवत होते. ते नाही का आता दही अंडे यायला लागली म्हणून ते काय म्हणतात, ते छापायचं आहे.
वर्गणी वही नाही का, वर्गणी असती ती बुक वही छापायची म्हणून 50 रुपये जमा करायचे. तर मी म्हणलं देतो थोड्या वेळाने, आलो तर थोडं ब्लॉग बनवतोय. तर हा आपण होतो टॉपिकवर. मला पहिला टॉपिक भेटला माय फर्स्ट ब्लॉग, दुसरा टॉपिक भेटला भाई गुस्सा का, आणि तिसऱ्या टॉपिकवर आपला विषय चालू होता. तिसऱ्या टॉपिकमध्ये काय झालं, आम्ही गेलो तर क्रिकेट खेळायला. हां, क्रिकेट खेळता खेळता आम्ही मी नाही माझ्या मित्राने शॉट मारला बरोबर. मग तो बॉल गेला डायरेक्ट हायवेत तिथं झाड आहेत, त्या झाडात अडकलेला. तिथं आम्ही बॉल शोधायला लागलो. मग असा ब्लॉग बनवला की हमारा बॉल घुमाव गया, यो टॉपिक भेटला, हमारा बॉल घुमाव गया. मग त्यानंतर त्याच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये अचानक पाऊस आला. मी ब्लॉग बनवत होतो, अचानक पाऊस आला. मग त्या ब्लॉगचा टॉपिक भेटला क्या बारिश आ गई. पुढचा टॉपिक नव्हता, तो मी माझ्या मर्जीनं बनवलेला माझा लाईफ. पण तो म्हणजे मित्राचाच होता की मी गेलतो त्या दुकानावर. मग त्याच्या पुढचा ब्लॉग काय बनवला काहीच, आम्ही क्रिकेट खेळायला जातो ना मित्र. मग त्याच्यानंतर आमची मॅच चालू होती मित्रांची. पुढचा टॉपिक काय भेटला, कोण जितेंगा. 2 टीम म्हणलं कोण जिंकणार, ती मॅच आम्ही जिंकलो. तर मग टॉपिक भेटला कोण जितेंगा. तसं थंबनेल बनवून ते टायटल टाकलं कोण जितेंगा, ते टॉपिक भेटलं. त्या पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजे मी क्लबला जातो. ते किट बघितलं चालेल की मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला किट दाखवलेलं होतं. आता ते किट आत ठेवलं आहे मी, आता ते दाखवू नाही शकणार, राहून दे गाईच. ते मी सांगतो, क्लबला आहे तिथं आमची फायनल मॅच चालू होती. पण तिथं मी थोडासा ब्लॉग बनवला. त्याचा टॉपिक काय ठेवलं, फायनल मॅच कोण जितेंगा. त्याचं टॉपिक भेटलं फायनल मॅच कोण जितेंगा. मग पुढच्या ब्लॉगमध्ये आमचं तर हॉटेल तुम्हाला माहितीच आहे, ती आम्ही साफसफाई करत होतो. ती साफसफाई केली. मग त्यातला टॉपिक भेटला आज थोडी शॉपची साफसफाई. मग त्यानंतर मला काय अडचणी आल्या कारणाने हे ब्लॉगच नाही बनवला. ब्लॉग नाही बनवला. मग सबस्क्राईब आणि वॉच टाईम वाढवण्यासाठी मी गेम सोडत होतो. ग्रॅनीची सोडली, बसची सोडली, ट्रकची सोडली, ती गेम सोडत होतो. तसले टॉपिक ठेवत होतो, ग्रॅनी, बस, ते गाडी, ट्रक, हे विमान, तसले मी टॉपिक ठेवत होतो. मग त्यानंतर मी परत कमबॅक केला. मग माझा पहिला कमबॅकचा व्हिडिओ मी सोडला, त्याचं टॉपिक भेटलं आय एम बॅक कमबॅक, मी टॉपिक भेटलं. मग दुसरा व्हिडिओ बनवला. त्या दिवशी व्हिडिओ बनवताना त्याच्यात हेच नव्हतं, काय म्हणतात त्याला, चहामध्ये साखरच नव्हती, त्याच्यावरनं टॉपिक भेटला. चहामध्ये तर साखरच नाही, त्याच्यावरनं टॉपिक भेटला. मग तिसऱ्या दिवशी काय झालं तर तिसऱ्या दिवशी मी काकांच्या घरी गेलो, कारण तुम्हाला सांगितलंच होतं की मागच्या ब्लॉगमध्ये काकांचा वर्ष श्राद्ध आहे, तिथं जायला लागेल. परवा सोडलेला वाटतं तो ब्लॉग. काकांच्या घरी गेलो, ते टॉपिक भेटलं. मी चाललो आहे काकांच्या घरी. मग त्या पुढच्या ब्लॉगमध्ये कालचं ब्लॉगच आहे. कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं मी चॅलेंज करणार आहे, 365 डे चॅलेंज, ते माहितीच आहे. 365 दिवस डेली ब्लॉग चॅलेंज हे घेतलेला. आज तो 365 दिवसाचा आहे, दुसरा दिवस आहे आपला. ते मी चॅलेंज घेतलेलं, ते टॉपिक भेटलं. 365 दिवस डेली ब्लॉग चॅलेंज, ते टॉपिक भेटलं. असं नाही मी इथं ब्लॉग बनवायला चालू केलं, आणि असे नाही आपलं बघता 50 सबस्क्रायबर पूर्ण झाले. आणि ते पण 50 सबस्क्रायबर कधी 7 महिन्यातच 50 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. काही जणांचे लवकर होतात, काही जणांचे उशीर होतात. म्हणून तुम्हाला म्हणतोय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. म्हणतोय गाईज, अजून वेळ गेलेली नाही आहे. तुमच्याकडे चांगला स्मार्टफोन असेल तर उचला फोन आणि करा ब्लॉगिंग चालू. लाजू नका, मी पण लाजतो तुमच्यासारखा.
पण आता माझ्या आलेला आहे दम. मी कमबॅक केल्यामुळे मला आता भीती नाही वाटत आहे, म्हणून तर मी कमबॅक केला आहे. आता मी पण माणसात व्हिडिओ बनवतो. घाबरू नका, घ्या हातात फोन आणि बनवा व्हिडिओ. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.